भाई साहब क्या दृश्य दिख रहा है भाई। वेलकम टू देवगडी कशेळी। काय म्हणतो ऋषी, आता कसं वाटतंय? पाहिजे तेवढं सामान घेतले, अर्ध भरलंय टँक बॅग मध्ये। याची चेन हा हँडल आहे ना, इथे प्ले मारत होता, ते लूज झालेलं पूर्ण, ते स्क्रूवर लटकवलेलं आणि पूर्ण राईड करता करता नाही हालायला लागलं, त्यामुळे ना आता स्क्रू घेऊन टाईट केला। इथेच कुठेतरी पूर्णगड किल्ला आहे आणि इतकं सुंदर वाटतंय ना, जबरदस्त। तुम्ही पाहू शकता, हे मंदिर आहे की मस्जिद आहे रे? हा, मला मस्जिद वाटते, पण फार छान वाटतंय ते। याला पेपरमिंट म्हणतात। डोकं बिकं दुखलं वगैरे तर ते मिळतात। हे असं धराने पाणी आलं पाहिजे। एवढं हा बस झालं, कपाळाला लावा, शांत वाटेल। थंड एकदम बर्फासारखं वाटायला लागलं। ते पहिल्या गाड्या नव्हत्या, रत्नागिरीला जायचं असेल ना तर कोट कचेरी राजापुरापासून सिंधुदुर्गापासून लोक बैलगाड्या घेऊन यायचे, मग इथे वस्ती करायचे, वस्ती करायचे, इथून पाणी न्यायचे, पियाचं पाणी। मित्रांनो, इथे थांबलेलो आणि बघितलं काका काहीतरी ठोकत होते, तर बघताय तर ते हत्यार बनवत आहेत। सगळी हत्यारं बनवता काका? वेगळा ही हत्यारं त्यांनी बनवलेली आहेत। खरंच रानटी आहेत? अरे हो रे, कळप आहे ना, फॅमिली आहे की त्यांची, म्हणून गाडी फिरून ला बाबा। रानगावा नाही ना?